नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज एक अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. बातमी आहे 1,000 पासून थेट 7,500 होणार पेन्शन. EPS वर सरकारचा U-टर्न? महत्त्वाची अपडेट आली. सरकारनं स्पष्टच सांगितलं. मित्रांनो, नेमकं काय या बातमीमध्ये आपण नक्की बघूया. पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. EPS 95 पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. 1,000 रुपयांवरून किमान पेन्शन 7,500 रुपये होणार का? याबाबत सरकारनं लोकसभेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. केंद्रीय कामगार व रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरानुसार सध्या EPS 95 अंतर्गत किमान पेन्शन 1,000 रुपयांवरून 7,500 रुपयांवर करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही. सरकारनं सांगितले की EPS 1995 हे डिफाईन्ड कॉन्ट्रिब्युशन डॅश डिफाईन्ड बेनिफिट सामाजिक सुरक्षा योजना आहे. या योजनेचा निधी नियोक्त्याच्या योगदानासह केंद्र सरकारच्या ठराविक आर्थिक सहाय्यावर आधारित असून 31 मार्च 2019च्या मूल्यांकनानुसार निधीत ॲक्च्युरियल तूट असल्याचंही नमूद करण्यात आली आहे. दरम्यान देशभरातील अनेक EPS 95 पेन्शनधारक संघटना महागाईचा विचार करून किमान पेन्शन 7,500 रुपये करण्याची मागणी कायम ठेवत आहेत. मात्र सध्याच्या अधिकृत माहितीनुसार या मागणीवर कोणताही नवीन निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. अशाच पडताळलेल्या आणि विश्वासार्ह सरकारी अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला फॉलो करा.